इतका आनंद झाला मला, माझा एवढं छाती भरून आली की मला राहू दे. पोरं उभा राहून त्यांना आवाज ऐकायला ते दाखवायला, मग ते खाली बसल्यावर त्यांना ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्यांना, राहू दे उभा. आज एवढं मन भरून आलं की समाज धावून आला आणि न बोलवतो, आणि म्हणूनच आपल्याला भेट येते. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती आहे ना, एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात घालू. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलंच. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं, पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही. आधी आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होते. हे मुद्दाम ताणीत येत, भले त्याला ताणीत येत. 58 लाख नोंदी निघाल्या, ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पोरं आपल्या नोकऱ्याला लागले, ते टाळायला लागले, चढायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लेकर साहेब बनायला लागले, अधिकारी बनायला लागले, तुमचे शिक्षण घ्यायला लागले, म्हणून सरकार जळायला लागले. सरकारच, दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्याला मराठा समाजाला मोठंच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत, अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे शांत चलत नाही, ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात तुम्ही बोलली असेल तर ती फक्त मराठ्यांपुढे शांत चलत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते उठलं सुटलं. मला एक गोष्ट नाही कळाली, एवढा द्वेष आपल्या समाजात यांना हाई करतो. मला सांगा, भाजप मधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेखीबाईला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, म्हणून त्यांचे लेकर मोठे होणार आहेत का? पण मराठा समाज इतका हुशार झाला, तिथे एकही समाजाला मानतो आपण. मराठ्याने 2 भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणते. म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवानं या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूला राहता, तुमच्या लेकर होणार. तुम्ही नेत्याला मान देता, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपला म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही. त्या दिवशी काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढ्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे टाकते. 4-2 मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचंय म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं आहे. समाज किंवा आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत. भाऊ, इथं आपल्याला एक तर रुपया नाही आपल्याकडे, 1 पंचायत घ्या, पैसे आपल्याला येत नाही.